जिल्ह्यामध्ये अवैध रेती उत्खननाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा प्रशासन यावरती केव्हा काळा कानाडोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीतर्फे मी करत आहे। कारण जनतेची तक्रार वारंवार आम आदमी पार्टीकडे येत असून घरकुलच्या कामामध्ये मुबलक दरामध्ये मिळणारी रेती आज जवळपास 50 ते 60 हजार रुपयाच्या दराच्या प्रमाणे हायवा पद्धतीने घ्यावं लागत आहे। यामध्ये घरकुलधारकांची खूप मोठी फसवणूक होत असून घरकुलधारक आपल्या घराचं अर्धवट काम बंद करून हातावर हात ठेवून बसलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची रेती घाट सुरू करण्याचं अजूनही आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे। लोकप्रतिनिधीने याकडे अजूनही कोणतीही आपली भूमिका मांडलेली नाही आहे। यामुळे जिल्ह्यामध्ये जे अवैध रेती उत्खननाला मध्ये काम करणारे जे व्यापारी आहे यांची एक मोठी उसंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। दिवसेंदिवस या लोकांची एवढ्या मोठ्या मनामध्ये मुजरी सुरू आहे की हा व्यवहार केवळ रात्री व्हायचा तर आता भर दिवसासुद्धा रेतीचे चोरीचं प्रमाण सुरू असून जिल्ह्यामध्ये कुठेही पोलीस प्रशासनाकडून खनिज विभागाकडून तहसील विभागाकडून किंवा वन विभागाकडून कुठल्याही प्रकारे कारवाई होताना आम्हाला दिसत नाही आहे। म्हणून आम आदमी पार्टीने हा ज्वलंत विषय आपल्या हाती घेतलेला असून यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना आणि जनसामान्यांना त्याच्या हक्काची रेती कमी मुबलक दरामध्ये मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। येत्या काही दिवसामध्ये आम आदमी पार्टी एक मोठे अभियान राबवणार आहे जे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चालणार आहे। यामध्ये या सर्व जेवढे पण व्यापारी अवैध धंद्यामध्ये गुंतलेले आहेत यांना सर्वांना पडद्याच्या बाहेर काढण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे आणि प्रशासनाला कारवाई करण्याला भाग पाडणार आहे। यावरती जर जनतेला जर आम आदमी पार्टीची गरज असेल तर जनतेने नक्की आम आदमी पार्टीच्या आपल्या जवळपासच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज पोचवावा आणि त्यांच्याच्या संपर्कात यावं। आम्ही तुमची तक्रार आमच्याकडे नोंदवून घेऊ आणि अशा ठिकाणी कुठेही जर प्रकार घडत असेल त्याला आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू। खूप खूप धन्यवाद।